नमस्कार मंडळी. तर आपण ही घरच्या घरी खव्याची रेसिपी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मी चूल पेटून घेतलेली आहे आणि चुलीवरती मी करणार आहे, कारण त्याला गॅस जास्त जातो. त्याच्यामुळं आता कढईला माती लावून घ्यायची. हे गाईचं दूध आहे 1.25 लिटर आणि त्याच्यामध्ये मी करणार आहे. ह्याला फक्त हलवत राहायचं. तुम्हाला जर गुलाबजाम करायचे असतील तर तुम्ही असे घरच्या घरी करू शकताय. गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध तुम्ही 2-2.5 लिटर दूध आणायचं. त्याच्यामध्ये पाव किलोच्या आसपास असं खवा तयार होतो. त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिसळायचा, कारण तुम्हाला भेसळयुक्त आता प्रत्येक पदार्थामध्ये जर तुम्ही बाहेर तर कंपनीमध्ये किंवा असं प्रत्येक ह्याच्यामध्ये भेसळयुक्त आहे. तर असं घ्यायचं असेल करायचं असेल तर घरच्या घरी तुम्ही गॅसवर पण करू शकताय. तर आता हे दूध आटवत मी जाळ घातलेलं आहे आणि चांगलं मी आटवते. ते उलताने मी हलवत राहते आणि बऱ्याच वेळाने आता हे बघा अशा पद्धतीनं दूध झालेलं आहे. तर ही रेसिपी घरच्या घरी छान होते. तर आता तुम्ही बघू शकता हे बनत आलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय. किती होतं माहिती आहे का? 1.25 लिटर दूध होतं आणि त्याच्यात एवढा खवा तयार झाला आहे. म्हणजे आता हे कडनी थोडंसं इथंही झाले जाळ जास्त लागल्यामुळं, कारण ह्याला बऱ्याच वेळा असं हलवावं लागतं. सारखं दूध ठेवलं ना जाळ जरा थोडासा जास्त झाला तर ही एवढा खवा तयार झाला आहे. म्हणजे किती असं तुमच्या अंदाजाने 1.25 लिटर गाईचं दूध होतं, म्हशीचं नव्हतं, जर्सी गाईचं दूध होतं. मला वाटतं ही 100 किती ग्रॅम असन हे खवा? अंदाजे 100-125 ग्रॅम असन, मोजून नाही बघितला. पण हे अशा पद्धतीने तयार होते ना. आता तुम्ही एक खाऊन पण ह्याच्यात साखर मिसळायची आणि खायचं. आता हे बंद करणार आहे मी.